गोल्डन मीडियामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अंबेजोगाई येथील ज्ञान प्रबोधिनीचे केंद्र प्रमुख श्रीयुत प्रसाद चिक्षे सर यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। महाराष्ट्र गोल्डन मीडियामध्ये सर आपलं स्वागत आहे। सर आपलं बालपण आणि शिक्षण याबाबतीत सांगू शकाल? माझं बालपण अंबेजोगाईतच गेलं। 7वी पर्यंत फारसा हुशार मुलगा नव्हतो मी। अभ्यासातला म्हणजे काय उदाट टप्पू पोरगा किंवा असाच पद्धतीचा होतो। 7वी नंतर मात्र खूप बदल झाला आणि मग अभ्यासामध्ये गती मिळाली, अभ्यासाबद्दल आवड निर्माण झाली आणि मग त्यानंतर पहिला नंबर काही सोडला नाही। आणि मग परत 12वी नंतर औरंगाबादला इंजिनिअरिंग कॉलेजला गेलो, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये। ते पहिलाच होतं। पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पुण्याला, तिथे पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालं माझं। असा एकंदरीत तो प्रवास होता। त्यामुळे शिक्षणामध्ये चांगली गती होती 7वी नंतर आणि चांगलं शिक्षण होत गेलं आणि चांगला अभ्यास करण्याची इच्छा चांगली असल्यामुळं आणि काय म्हणू आपण परीक्षार्थी विद्यार्थी चांगला असल्यामुळं आणि एक्झामिनरला कसं फुल करायचं हे कळत असल्यामुळं चांगली उत्तरं देऊन पास करता यायचं। प्रॅक्टिकली फार म्हणजे इंजिनिअरिंग झालो, पण थिअरॉटिकल इंजिनिअरिंग झालो, प्रॅक्टिकल इंजिनिअरिंग फारसं काही झालं नाही असं मला वाटतं। मला नेहमी फिशपॉन्ड पडायचा, क्रिटिक इज द मॅन हू नोज हाऊ टू ड्राईव्ह द कार बट कांट ड्राईव्ह द कार। जसं एखादं यंत्र कसं चालतं असं जसं विचारलं मला तर मी खूप छान डिस्क्राईब करायचो, पण ते यंत्र जर समजा तयार करायचं किंवा रिपेअर करायचं तर ते मला काही जमायचं नाही। असं थोडंसं माझं शिक्षणातलं होतं, पण पहिला नंबर काही सोडला नाही। अभ्यासात आपण सर एवढे हुशार होता, बी झालं, एम.ई. झालं आपलं, मग आपण जॉब न करता हे ज्ञान प्रबोधिनीकडं कसं काय आपलं? ज्ञानप्रबोधिनीकडे म्हणजे जॉब म्हणून नव्हतं मी पाहिलं, म्हणजे माझ्या घरातलं वातावरण तसं फारसं सोशल नाही आहे, इंडस्ट्रियलिस्ट आहेत बऱ्यापैकी आणि त्यामुळे लहानपणापासून काहीतरी मोठी उद्योग करावा, अमेरिकेत जावं असंच वाटायचं। पण माझा एक मित्र होता सुबोध कुलकर्णी म्हणून, त्याच्या संपर्कात आलो आणि तिथून मग ज्ञानप्रबोधिनीशी संपर्क आला माझा आणि मग हळूहळू ज्ञानप्रबोधिनीच्या वातावरणामध्ये मी घडत गेलो। माझे सर डॉक्टर विवेक कुलकर्णी आणि इतर सर्व मित्रांच्या साथीने मग माझं पुढचं प्रवास सुरू झाला। जॉब करावा वाटायचा नाही काय, पैसाही कमवावा वाटायचा, अमेरिकेत जावं वाटायचं, भरपूर मोठ्या गोष्टी कराव्या वाटायच्या, पण ती एक प्रक्रिया घडत गेली अशी की त्यातून मी तो रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्याला गेलो। रस्ता बदलला, चुकलो नाही म्हणणार, पण मी रस्ता बदलला। आम्हाला तेच जाणून घ्यायचं आहे सर की आपण आता जे डिस्क्राईब करतात, बी झालात, एम.ई. झालात आणि ज्ञान प्रबोधिनीच्या बाबतीत आपण सांगतायत, तर ही टर्निंग कुठून झाली सर? की एक इंजिनियर झालेलं व्यक्तिमत्व जे आज फॉरेनमध्ये राहिलं असतं, आज मोठे पॅकेज असते आपल्याला, तर ही टर्निंग कुठून झाली सर? या असं ते उमलत गेलं। फायनल इयरला आम्हाला डेझर्टेशन असतं आणि ते डेझर्टेशन मी एका अकलूजच्या MIDCच्या इंडस्ट्रीमध्ये करत आणि तिथे जाऊन मी दररोज त्याचं डेझर्ट म्हणजे त्या प्रोजेक्टचं काम करायचो आणि एक दिवस माझ्या त्या प्रोजेक्टच्या गाईडनी म्हणजे त्या इंडस्ट्रीच्या प्रमुखाने मला विचारलं की तुझा अभ्यास किती झाला, म्हणजे तुझं प्रकल्पाचं काम किती झालंय? तर मग मी त्यांना म्हटलं एक दिवस द्या मला, 1 दिवसात तुम्हाला सगळा आढावा देतो। आणि मग मी विचार करायला लागलो की मी प्रकल्पाचं खरंच काम किती केलंय, तर माझं खरंच प्रकल्पाचं फारसं काम झालेलं नव्हतं। उलट त्या काळामध्ये मी खूप साऱ्या लोकांशी बोलत होतो तिथल्या। आणि मग दुसऱ्या दिवशी मी सकाळी आलो आणि त्या लोकांना विचारलं की काय नेमकं मी इथं येऊन केलं तुमच्याबरोबर, तर ते म्हणले तू आमच्याशी खूप मोकळं बोललास, आम्ही तुला सुखदुःख सांगायला लागलो, आम्ही एकत्र जेवण करायला लागलो, आम्ही एकमेकाबद्दल चांगला विचार करायला लागलो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी झाली की ते इंडस्ट्रीमध्ये एक छान वातावरण तयार झालं आणि मग मला सहज असं वाटायला लागलं की आय एम लिस्ट इंटरेस्टेड इन मशीन, आय एम मोर इंटरेस्टेड इन मॅन।
ओके. आणि मी माणसांमध्ये जास्त इंटरेस्टेड आहे असं मला लक्षात आलं. मग मी दुसऱ्या दिवशी सरांना सांगितलं, सर आय हॅव नॉट डन व्हेरी वेल इन डेव्हलपमेंट ऑफ मशीन, बट आय हॅव डेव्हलप अ व्हेरी कंजिनियल एन्व्हायरमेंट. फार सुंदर वातावरण मी तुमच्या इंडस्ट्रीमध्ये तयार करण्यास कारणीभूत झालो. तिथे मला पहिल्यांदा असं लक्षात आलं की आय एम मोर इंटरेस्टेड इन मॅन दॅन मशीन. म्हणजे माणसांमध्ये राहायला मला आवडतं. त्यानंतर मग असंच इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लातूरचा भूकंप झाला. हो. आणि भूकंप झाल्यानंतर आम्ही सगळे म्हणजे काय करायचं असा प्रश्न चाललेला होता. पण मी माझ्या सरांबरोबर डॉक्टर NB पासलकर म्हणून होते, त्यांच्याबरोबर मी माझ्या प्रकल्पाचं काम करत बसलो होतो कॉलेजमधल्या. सर खूप छान माणूस, दिलेर माणूस. पुढे जाऊन ते MPSCचे म्हणजे टेक्निकल बोर्डाचे डायरेक्टर झाले, MPSCचे सदस्य झाले. आणि त्याच्यावर बसले असताना कॉलेजमधले सगळे मुलं चंदा गोळा करण्यासाठी आले होते, भूकंपग्रस्त भागातल्या लोकांना मदत करण्यासाठी. सरांनी मला विचारलं की तू काय करणार यांच्यासाठी. मी म्हणलं मी माझा 1 महिन्याचा स्टायफंड देऊन टाकतो. त्यावेळी स्टायफंड खूप मोठा होता, 1800 रुपयाचा होता. सर मला वाटलं सर खुश होतील एकदम. पण सर एकदम चिडले माझ्यावर. तुला लाज वाटते का म्हणे, तू एवढं त्या ज्ञानप्रबोधी बरोबर काम करतोस, विवेक बरोबर काम करतोस, चंदा देतो म्हणतो, स्टायफंड देतो, उपकार करतोस का म्हणे. सर मग मी काय करू, तू तिथे जाऊन काम केलं पाहिजेस म्हटलं तुम्ही सांगा परवानगी. माझी परवानगी कशाला मागतोस म्हटलं. तुला वाटलं पाहिजे तुझ्या भागातल्या लोकांच्या, तुझ्या भागामध्ये भूकंप झालाय, तू मदतीला गेलं पाहिजे. पैसे देऊन नाही उपकार करायचे. असे पैसे देऊन समाजसेवा किंवा असं अशा गोष्टी करता येत नसतात, स्वतःला झोकून द्यावं लागतं. ते खूप महत्त्वाचा मुद्दा राहिला. आणि मग मी किल्लारीला आलो आणि मग तिथून मग खूप बदल होत गेले. अनेक लोकांच्या संपर्कात येत गेलो. आणि मग अण्णासाहेब तामणकर ज्ञानप्रबोधिनीचे असू द्या द्वितीय संचालक, अण्णासाहेब हजारे असू द्या जे ज्ञानप्रबोधिनीचे उपाध्यक्ष आहेत, असे अनेक लोकांच्या संपर्कात येत गेलो आणि हा बदल होत गेला. अण्णा हजारेंबरोबरही आपण खूप वेळ कार्य केलेलं आहे. त्या बाबतीत काही आपले अनुभव सांगू शकाल? फार वेळ नाही काम केलं, एक 5 ते 6 महिने काम केलं असेल मी. मुख्यतः काय झालं होतं की भूकंपग्रस्त भागामध्ये काम करत असताना एका मीटिंगसाठी पुण्याला आलो. आणि विवेक सर जे माझे सर होते ज्ञानप्रबोधिनीचे, आमचा प्रचिती नावाचा गट होता, त्या गटाचे ते म्हणजे त्यांनी सुरुवात केलेली होती. आणि त्या दिवशी प्रचिती गटाची बैठक होती. आणि अण्णा ज्ञानप्रबोधिनीचे उपाध्यक्ष आणि अण्णांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध उपोषण करायचं ठरवलं होतं आळंदीला. आणि तिथे लक्षात आलं की अण्णांबरोबर कुणीतरी पूर्ण वेळ राहायला पाहिजे आणि अण्णाच्या मदतीला राहायला पाहिजे. आणि मग मी मोकळा होतो. मग सरांनी मला सांगितलं की तू आता अण्णांबरोबर काम कर. मग मी अण्णांबरोबर काम करायचं ठरवलं. आणि आळंदीमध्ये त्यांच्या उपोषणाच्या काळामध्ये मी त्यांच्याबरोबर होतो, त्यांचा पर्सनल असिस्टंट म्हणून. मग सगळ्याच गोष्टी कराव्या लागायच्या अण्णांच्या. आणि मग त्यानंतर मग त्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अनेक बैठकांमध्ये मी जायचो. परंतु ह्या प्रक्रियेमध्येच मला एक दुसरा मार्ग मिळाला होता. त्याच्यानंतर आपण सर कन्याकुमारीलाही होता, विवेकानंद सेंटरलाही होता, तसंच अरुणाचल प्रदेशमध्येही आपण वर्क केलेले. त्या बाबतीत काही सांगू शकाल? मुख्यतः काय होतं की भूकंपामध्ये काही असे अनुभव आले मला की मला लक्षात यायला लागलं की मी बऱ्यापैकी भित्रा माणूस आहे. त्या अनुभवाच्या आधारे मी माझं स्वतःचं आयुष्य समजून घ्यायचा प्रयत्न केला. तर लक्षात आलं की आपल्यामध्ये भीतीचं प्रमाण खूप जास्त आहे. पण मी अण्णांच्या सहवासात राहत असताना अण्णा मात्र खूप कॉन्फिडेंट आणि अतिशय निर्भीड व्यक्तिमत्व वाटत होतं. त्यांनी अगदी कसल्या प्रकारची भीती नाही. म्हणजे 9 दिवस त्यांचं उपोषण चालू होतं, त्यांनी अजिबात अण्णाचा कण घेतलेला नव्हता. पण मोठे मोठे लोक येत होते त्यांना भेटायला, पण त्यांना कशाची भीती नव्हती. म्हणजे मरणाची भीती नाही, लोकांची त्यांच्यावर आरोप करतील ह्याची भीती नाही, म्हणजे लोक काय म्हणतील ह्याची भीती नाही. मी सहज अण्णांना प्रश्न विचारला की तुम्हाला कशामुळे ही भीती वाटत नाही, तुम्ही कसं काय निर्भीड झाला तेवढा. ते मला म्हटलं की तू विवेकानंदांचा अभ्यास कर म्हणजे तुला कळेल.
मला तर सांगितलं ना, क्रिटिक इज द मॅन हू नोज हाऊ टू ड्राईव्ह द कार बट कांट ड्राईव्ह द कार. मला अभ्यास करायचा म्हणजे मार्क मिळवण्यासाठी, पहिला नंबर मिळवण्यासाठी समजलं. मग मी अण्णांना म्हटलं की मला असलं काही अभ्यास करायचं कळत नाही. अण्णा म्हणले एक काम कर की तू विवेकानंद केंद्रात जा कन्याकुमारीला, तिथे तुझ्याकडून अभ्यास करून घेतला पाहिजे. आणि मग मी ठरवलं विवेकानंद केंद्रात जायचं. आणि मग विवेकानंद केंद्रात गेलो. ते मग प्रशिक्षण झालं एक 9 महिन्याचं छान प्रशिक्षण झालं. त्या काळात खूप चांगलं शिकायला मिळालं. म्हणजे संडास घासण्यापासून ते इंटरनॅशनल पॉलिसीज कशा ठरतात याच्यापर्यंत अभ्यास करता आला. आणि तिथून मग अरुणाचल प्रदेशमध्ये वेगळे अनुभव घेतले. 99 साली भारत 2020 एपिजनची जी टास्क फोर्स होता 98-99 ला, त्या टास्क फोर्स मध्ये सर होते. तर सर त्या बाबतीत आपण एक डिस्क्राईब करावं. भारतामध्ये भारत 2020 ह्याचं नियोजन चाललेलं होतं. म्हणजे भारताचं भविष्य कसं असेल काय नाही, तसंच नॉर्थ ईस्टचं पुढचं भविष्य कसं असेल अशी एक टास्क फोर्सची कमिटी होती. त्या टास्क फोर्सच्या कमिटीत मला एकदम असं म्हणजे योगायोगाने घेण्यात आलं. मी खरं मुलांना घेऊन डिफेन्स रिसर्च लॅबोरेटरी पाहायला गेलेलो होतो. आणि ते पाहत असताना तिथले डिफेन्स DRLचे जे डायरेक्टर होते डॉक्टर चचारकर, त्यांनी मला विचारलं की तू शिक्षक कोण आहे तुमच्या विद्यार्थ्यांना विचारलं. मी शिक्षक आहे म्हणला. म्हणलं तू शिक्षक आहेस, काय शिकलास? एमटेक झालं. अरे एमटेक झालायस का? काय म्हणून त्यांनी मला मध्ये बोलवलं आणि खूप सारे प्रश्न विचारायला सुरुवात केली. खूप प्रश्न विचारल्यानंतर एका 30-40 मिनिटं मला ते खूप सारे प्रश्न विचारले. मी ऍक्च्युली अरुणाचलमध्ये खूप ग्राउंड लेवलला काम केलेलं होतं, त्यामुळे तिथल्या लाईव्ह प्रश्न मला माहित होते आणि टेक्निकल बॅकग्राऊंड होतं, त्यामुळे त्याच्यावरचे सोल्युशन काय असू शकतात ह्याचाही मी थोडासा विचार करत होतो. मग त्यांनी मला सरळ सांगितलं की तू भारत 2020च्या आमच्या टास्क फोर्सचा सदस्य होशील का नॉर्थ ईस्ट साठीच्या. आणि मी तसं पण उत्तर देऊ शकत नव्हतो, कारण मी विवेकानंद केंद्राचा जीवनवृत्ती कार्यकर्ता होतो. त्यामुळे कन्याकुमारी येऊन परवानगी मिळाल्यानंतरच मला ते करता येणार होतं. कन्याकुमारी येऊन परवानगी मिळाली आणि मग मी त्यांच्या मीटिंग्सचा सदस्य झालो. मी थोडा यंगेस्ट मेंबर होतो त्यांच्यातला आणि मजा येत होती सगळं काम करताना. सर 20 वर्षाचा पिरियड आपण आज हे ज्ञान प्रबोधिनीसाठी करताय. त्या 6 वर्षाच्या पिरियडमध्येच आपण एवढ्या खूप काही गोष्टी केल्या, ज्याच्यामध्ये आपण भूकंपग्रस्तांसाठी कार्य केलं. त्याचबरोबर आपण विवेकानंद सेंटरलाही कार्य केलं. अण्णा हजारेंबरोबरही आपण काम करून अनुभव घेतला. आणि हा अनुभव घेतल्यानंतर आपणास ज्ञान प्रबोधिनीकडे का वाटलं, हा एक पार्ट. आणि दुसरा पार्ट असा सर की गेल्या 20 वर्षापासून आपण अविरतपणे ज्ञान प्रबोधिनीचं केंद्र प्रमुख म्हणून इथं काम करतात. तर ह्या 20 वर्षांमधला आपला अनुभव आम्हाला सांगावा. पहिला प्रश्न असा की तुम्ही म्हणला तसा की ज्ञानप्रबोधिनीचं काम का करावं वाटलं. मी उलट म्हणेल की ज्ञानप्रबोधिनीचे सगळे कार्यकर्ते, त्यांचं इतकं आत्मीय नातं त्यांनी माझ्याशी निर्माण केलं, त्यामुळे सहजच मी त्या प्रवाहामध्ये येत गेलो. मी ठरवायला असं काही उरलेलंच नव्हतं. मी म्हणजे काय म्हणतात त्याला, पाण्यामध्ये विरघळून जाणं, तसं मी नकळत कसा प्रबोधिनीच्या वातावरणामध्ये मिसळत गेलो आणि विरघळत गेलो ते मलाच कळलं नाही खरं. म्हणजे मी कधी माझाच रंग कधी बदलला प्रबोधिनीचा ते कळलं नाही मला. 2 गोष्टी मी जातानाच अरुणाचलमध्ये विवेकानंद केंद्रात जातानाच ठरवलेल्या होत्या पक्केपणाने. एक प्रबोधिनीचं काम परत येऊन करायचं, दुसरं मी ज्या गावामध्ये राहिलो त्या गावामध्येच करायचं. कारण मला आंबेजोगाईबद्दल खूपच वेगळी आत्मीयता आहे, त्या गावाबद्दल, इथल्या लोकांबद्दल, इथल्या परिसराबद्दल, मराठवाड्याच्याबद्दल. जसा पूर्वांचल भाग हा अविकसित आहे, तसा माझा हा भाग पण अविकसित आहे. आणि अशा अविकसित भागामध्ये मी जर परत येऊन माझ्यावरचे जे ऋण आहेत ते मी फेडले नाही तर कसं शक्य होईल. मी इस्रायलचा खूप म्हणजे इस्रायलला जाऊन आलेलो आहे आणि इस्रायलमध्ये मी पाहिलेलं आहे की तिथली लोक त्यांच्या स्वतःच्या देशासाठी किती काही करतात, त्यांच्या स्वतःच्या भागासाठी खूप प्रयत्न करतात. आणि
स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य माझ्या डोक्यामध्ये फार पक्क कोरलेलं होतं. एखाद्या भागाचा विकास करायचा असेल तर तुम्ही लाखो पैसे तिथे होता, बाहेरून लाखो खूप बुद्धिमान माणसं तिथे आणा, त्या भागाचा विकास होऊ शकणार नाही जोपर्यंत त्या भागामधल्या माणसांना वाटणार नाही की त्या भागाचा विकास व्हावा. मग मी ह्या भागातला आहे, जसं मला पासलकर सरांनी सांगितलं होतं की ह्या भागाशी माझं काहीतरी देणं लागतं, मी काहीतरी ह्या भागासाठी केलं पाहिजे, माझ्या बांधवांसाठी केलं पाहिजे. असं नकळत माझ्यामध्ये तो विचार ज्ञानप्रबोधिनीमुळे किंवा विवेकानंद केंद्रांमुळे किंवा विवेकानंदांच्या अभ्यासामुळे तो उमलत गेला आणि नकळतच मी अंबेजोगाईचं काम करायला ठरवलं. 20 वर्षामध्ये सर आपण खूप काही गोष्टी केल्या, त्याच्यात पाणलोट प्रकल्प हे आहे आपला, त्याचबरोबर कोविड काळातही आपण काम केलेले आहे. आणि आपले जे आता असंख्य सहकारी म्हणू आपण, जे बीड जिल्ह्यात मराठवाड्यात वर्क करत आहेत, तर त्यांची कार्यप्रणाली काय, आपण कसं त्या बाबतीत गाईड करता किंवा काही मीटिंग किंवा हे आपलं कार्य कसं चालतं त्या बाबतीत सांगा. अंबाजोगाईचं केंद्र ज्यावेळी सुरू करायचं ठरलं त्यावेळी एक पक्की धारणा ज्ञानप्रबोधिनीने एक पक्क ठरवलेलं होतं, तिथे संस्थागत ढाचा नाही उभा करायचा, इथे संघटनात्मक काम उभं करायचं, म्हणजे माणसांना प्रेरित करणं असं काम करायचं. आस्थापना, शाळा असं काम करणं. दुसरं माझं स्वतःचा एक काय म्हणाल तर ड्रॉबॅक म्हणला तरी चालेल, मला सेल्फ मोटिवेटेड लोकांबरोबर काम करणं अधिक सोपं पडतं. आणि एकदा त्यांनी मग ते कुठल्या छोटे मुलं असू द्या, काही असू द्या, काहीतरी मिळतंय म्हणून काम करणाऱ्या लोकांपेक्षा काहीतरी करायचंय असं म्हणणाऱ्या लोकांबरोबर काम करणं मला अधिक जास्त सोपं होतं. किंवा काहीतरी करायचंय अशी इच्छा मनामध्ये निर्माण करण्याची प्रक्रिया ही जास्त मला आवडते, काहीतरी मिळवायचंय ह्या प्रक्रियेपेक्षा. त्यामुळे नकळतच पहिल्यापासून लहान मुलांशी माझं नातं आलं. पहिल्यांदा शिशुशाळा, छोटे मुलं जे असतात त्यांच्यामध्ये खूप क्रिएटिव्हिटी असते, खूप काही करण्याची इच्छा असते, खूप काही शिकण्याची इच्छा असते. त्यामुळे त्यांच्यासाठी शिशुशाळा सुरू केली, लहान मुलांसाठी प्रबोध शाळा सुरू केली. म्हणजे ज्या मुलांना स्वतःला अभ्यास करावा वाटतो पण ट्युशन न लावता देखील ते स्वतः अभ्यास करू इच्छितात, पण त्यांना काहीतरी मदत करायची. असं मोटिवेटिंग एव्हरीवन फॉर सोशल चेंज. माझं स्वतःचं असं मत आहे की आपण स्वतः बदलल्याशिवाय समाज नाही बदलणार. आणि त्या भानगडीत पडू नये. पण आपल्याला स्वतःला बदलवणं किती अवघड आहे हे कळलं तर मग समाज बदलवणं अवघड जातं. त्यामुळे मुळातच पहिलं काम ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझ्यापासून सुरुवात करायची आणि माझ्यापासून सुरुवात करत करत अनेकांपर्यंत जायचं. आईपासून होळीपर्यंतचा प्रवास हा मुख्यतः 3 हे असतं. एकट्यानेही समाज बदलत नाही, तो अनेकांच्या सहकार्याने बदलतो. त्यामुळे अशी संघभावना, अशी गटभावना अशी निर्माण करणं लोकांमध्ये, हे काम करणं. ह्या परिसराला बदलायचं असेल तर मी बदललो पाहिजे आणि ह्या परिसराला बदलायचं असेल तर मी त्याच्यासाठी संघटित प्रयत्न, सामूहिक इच्छाशक्तीने प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळे अनेक उपक्रम केले. पाण्याचं काम पण त्याच्यातलं एकच आहे. म्हणजे दुष्काळ आपण म्हणतो, पण दुष्काळावर उत्तर काय प्रत्येक वेळी शासनाकडूनच काढायची का? आपल्या गावातला दुष्काळ आपण का नाही मिटवायचा? आपल्या हाताने का नाही मिटवायचा? का आपल्यामध्ये ताकद नाही आहे का? किंवा दुसरा असा आस्पेक्ट होता की महाराष्ट्रामध्ये नकळतच एक फ्रॅगमेंटल तुष्टीकरणाचा विचार खूप जोरात सुरू होता. आम्ही अविकसित भागात मराठवाड्यातील लोक आहेत, मग मुंबईच्या लोकांना मराठवाड्याच्या लोकांशी काही देणं घेणं नाही, मराठवाड्याच्या लोकांचं विदर्भाशी काही देणं घेणं नाही, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हा नेहमीचाच वाद असतो. मग मी त्याच्यावर विचार केला की असं करून नाही चालणार. आपल्यामध्ये एकमेकाबद्दल एम्पथी आणि भावना असली पाहिजे. मग माझ्या पुण्या मुंबईच्या मित्रांना मी म्हटलं की तुम्ही ग्रामीण भागामध्ये या, प्रत्यक्ष इथे राहा, त्यांच्याबरोबर काम करा, त्याचं श्रमदान करा, पैसे देऊ नका. पैसे देण्यापेक्षा त्यांच्याबरोबर येऊन काम करण्याची जास्त गरज आहे. आणि मग ती सुरुवात झाली आणि अनेक लोक परदेशातून, मुंबई पुण्यातून इथे मराठवाड्यात यायला लागले आणि त्या दुष्काळाच्या मदत कार्यामध्ये ते सहभागी व्हायला लागले. त्यामुळे असं रिव्हर्स मायग्रेशन हे खूप गरजेचं आहे काळाचं.
आणि असं रिव्हर्स मायग्रेशन केल्यामुळं मोठं काम करता आलं. 101 गावांना आम्ही निदान पाण्याची मुबलक उपलब्धी करून देता आली. अंबेजोगाईच्या परिसरामधला शैक्षणिक माहोल जर बदलायचा असेल तर इथल्याच लोकांनी इथे काम केलं पाहिजे, इथे कॅपेबल असणाऱ्या. मग आणि दुसरं असं ना की शाळा काढायची तर कुणी राजकारण्यांनी, शाळा काढायची तर कुणी पैसेवाल्या माणसांनी. अतिशय साध्या घरातल्या मुलगा देखील शाळा काढू शकतो ही भावना सगळी मिटलेली आहे. मग तशा पद्धतीचे प्रयत्न केले. त्यामुळे तुमच्याकडे फायनान्शियल बॅकग्राऊंड नाही आहे, तुमच्याकडे पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही आहे, तुमच्याकडे काय म्हणतात फॅमिली बॅकग्राऊंड नाही आहे, तरीही तुम्ही काहीतरी चांगलं करू शकता समाज बदलासाठी. हा मुख्य थेंब घेऊन ज्ञानप्रबोधिनीचं काम केलं आणि ते वाढवत नाही. स्वतः इंजिनिअरिंग कंप्लीट केलं, ME कंप्लीट केलं, जॉब लागलेला असताना टर्निंग होईल भूकंपग्रस्तांसाठी काम केलं, अमेरिकेमध्ये जॉब लागलेला तो रिफ्यूज केला, स्वामी विवेकानंद सेंटरला कन्याकुमारीमध्ये जाऊन काम केलं, अरुणाचल प्रदेशचा एक्सपिरियन्सही त्यांनी सांगितला, अण्णा हजारेंबरोबरही वर्क केलं, त्यांचा अनुभव घेतला, त्यांच्याकडूनही शिक्षण प्राप्त केलं. अंबेजोगाईत येऊन 20 वर्ष वास्तव्य आहे, आज कंप्लीट 20 वर्ष झालेली आहेत. आणि ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करणारे प्रसाद चिक्षे दादा, ज्यांना इथं मराठवाड्यात प्रेमानं दादा असं म्हणतात आपल्याला, त्यांनी आपला एक्सपिरियन्स शेअर करताना ज्ञान प्रबोधिनीचं वर्क करत असतानाच त्यांनी समाजासाठी जसं पाणलोट प्रकल्प आहेत किंवा स्कूल उघडणं, प्रत्येक व्यक्ती त्यांच्याकडे येणारा जो आहे त्या व्यक्तीला ते मोटिवेट करणं, त्यांचे सहकारी जे आहेत ते उद्देश त्यांचा मोटिवेट करणं आहे. म्हणजे एक पॅरलल जे आहे, एक रोल टीचरचा ते प्ले करतायत गेल्या 20 वर्षापासून. एकाच विषयाचा नाही तर सर्व विषयाचं ज्ञान चिक्षे सरांना आहे. तर सर, आताचे जे तरुण आहेत त्यांच्यासाठी आपला अनुभव, आपला एक त्यांना मेसेज काय सांगू इच्छा? तरुणांनी असं काय भान ओतून काम केलं पाहिजे. म्हणजे आजकाल प्रत्येक गोष्टीचा फायदा काय, तोटा काय, ह्या सगळ्या गोष्टीचा अननेसेसरी खूप विचार केला पाहिजे. जीव तोडून काम करणं म्हणजे हा सगळं भान हरपून काम करणं हे शिकलं पाहिजे. जे काही कराल ना ते भान हरपून करा आणि कमिटेडली करा. आणि ह्याच्यातून खरं आपल्याला आपण सापडतो. काहीतरी मिळवण्यापेक्षा आपल्या स्वतःला आपण सापडणं ही सगळ्यात मोठं अचिव्हमेंट. त्यामुळे असं जीव तोडून काम करायला शिका. बाकीच्या फालतू गोष्टींमध्ये कमी राहा. म्हणजे बाह्य गोष्टी समजत असताना आंतरिक गोष्टी पण समजून घ्या, स्वतःलाही पण समजून घ्या. असं स्वतःला समजत समाजाला समजून घेणं ही प्रक्रिया, आणि समाजाला समजून घेत आपल्याला समजून घेणं. आजकाल एक वेगळं फॅड आहे समाजामध्ये, व्यक्तिमत्व विकसित, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. पण मला स्वतःला असं वाटतं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही काही अशी एक दिवसाची गोष्ट नाही. बरोबर. तुम्ही जर सोशली कमिटेड असल्याशिवाय तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपच होत नाही. शेवटी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशासाठी करायची? घरामध्ये बसून नुसतं राहण्यासाठी का? समाजामध्ये त्याचे काहीतरी उपयोग असला पाहिजे. सो कमिटमेंट टू द सोसायटी, सामाजिक भान निर्माण होणं हे गरजेचं आहे. समाजाचे प्रश्न समजून घ्या, त्यांच्याबरोबर एकरूप व्हा, समाजातल्या विविध घटकांबरोबर एकरूप व्हा. माझं अशा बोथट अस्मिता आहेत ना त्या कमी कराव्यात तरुणांनी, आणि त्या भानगडीत पडू नये. काहीतरी वेगळा विशाल विचार करावा. आणि चांगलं मस्त, आपला देश खूप चांगला आहे, देशाला खूप काही देण्यासारखं आहे जगाला, आणि ह्या देशाला खूप मोठ्या म्हणजे भूतकाळातलं जसं वैभव होतं त्या वैभवाच्या स्थानी नेणं हे आपलं तरुणांचं काम आहे. अतिशय छान सर, आपण आपले एक्सपिरियन्स आमच्याशी शेअर केले. महाराष्ट्र गोल्डन मीडिया परिवारातर्फे आपल्याला पुढील आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा सर.